जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेसाठी सभांचा धडाका। चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वतयारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लक्षवेधी बॅनर "मी येतोय, चला विजयाच्या तयारीला लागा" बॅनरच्या आशयानं सर्वांचंच लक्ष वेधलं। मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच ठरणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत महापौर ठरणार, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गट नोंदणी करणार। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार। भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेनं एकत्र की वेगळा गट स्थापन करायचा यावर चर्चा सुरू। स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न। महापौर पदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू, फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईत महापौर पदाबाबत फडणवीसांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतली। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर, योगिता कोळी यांची नावं आघाडीवर, सूत्रांची माहिती। चंद्रपूरच्या महापौर उपमहापौर पदाची 10 फेब्रुवारीला निवड होणार। महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारीला विशेष सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली। विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद साधतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपूरमधील जनतेचा भाजपच्या बाजूनं कौल। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो, सुधीर मुनगंटीवार यांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्न नाही। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपनं त्यांना परवानगी द्यावी, आम्हीही 2 हात करायला तयार। रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश म्हस्के यांचं गणेश नाईकांना आव्हान। शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवणारा मैकालाल अजून पैदा झाला नाही। असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत। युतीत आहोत म्हणून आम्ही शांत, शीतल म्हात्रेंचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपनं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिला होता इशारा। काही जण म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापर्यंत आहे, शिवसेना चांदा ते बांदापर्यंत आहे, हे सिद्ध झालंय। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर काही लोक निवडणूक झाली की गायब होतात। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। उदय सामंतच एका गटासोबत भाजपमध्ये चाललेत, संजय राऊत यांचा दावा। अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली। उदय सामंत यांनी केलं होतं वक्तव्य, त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांचा मंत्री उदय सामंतांविषयी दावा। उदय सामंत शिंदेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार, अंबादास दानवेंचा दावा। माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्वास, मी शिवसेनेचा नेता ताकदीनं लढत राहणार, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। विविध राजकीय पक्षांकडून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पक्ष कार्यालयाची मागणी। एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित पक्ष कार्यालय देता येईल का, याबाबत विचार सुरू। अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। बैठकीत सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली। गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आज आंदोलकांना संबोधित करणार। मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता। किसान सभा आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक सकारात्मक झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। सेहर शेख बालिश, मुंबऱ्याचा रंग तिरंगा आहे। जितेंद्र आव्हाडांचा एमआयएमला प्रत्युत्तर। मुंबऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची जश्ने जीत विजयी रॅली। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी येणार हे जाहीर करावं, विजय वडेट्टीवार यांची एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण आणि भाजप त्रास देईल म्हणून निलेश राणे यांनी तलवार म्यान केली। वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला। वातावरण निर्मिती करून निलेश राणे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, नाईकांचा राणेंवर निशाणा। ठाण्यातील भाजप नगरसेवकांची गट नोंदणी। ठाण्यात महायुतीत लढल्यानं आमचं नुकसान, स्वतंत्र लढलो असतो तर फायदा झाला असता, भाजपच्या संजय केळकरांचं भाष्य।
भंडाऱ्यात गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य. अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना अंजली भारतीवर कारवाई करण्याचे निर्देश. आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश. अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी. कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती. चित्रा वाघ यांचा निशाणा. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं. रोहित पवारांकडूनही अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध. अंजली भारतीचं वक्तव्य अतिशय निषेधार्ह. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. अशी मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. दानवेंचं वक्तव्य. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलीलांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. कलीम कुरेशीसह 5 जणांचा जामीन अर्ज औरंगाबाद कोर्टानं फेटाळला. पुण्यात दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या. दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार. 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ होत असल्याचा कुटुंबाचा आरोप. पुण्यात दीप्ती चौधरीच्या कुटुंबाची रुपाली चाकणकरांकडून भेट. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात 2 आरोपी कोठडीत. आत्महत्येप्रकरणी नवरा रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरीला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात आरोपींना घेऊन पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी. इथेच केली होती गर्भलिंग निदान चाचणी. चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा मगर कुटुंबियांचा आरोप. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभा. ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. रायगडमध्ये तटकरेंनी खालच्या पातळीचं राजकारण सुरू केलं. काळोखेंच्या हत्येनंतर भगत आणि घारेला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. महेंद्र थोरवेंचा आरोप. शिवसेना शिंदे गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती शक्य झाली नाही. अनिकेत तटकरे यांची युती न झाल्यानं शिंदेंच्या नेत्यांवर टीका. मावळमध्ये भेगडे विरुद्ध शेळके फाईल वॉर पेटलं. मला फाईल उघडायला लावू नका. बाळा भेगडेंचा इशारा. तर पाहिजे तेवढ्या फाईल्स काढून ठेवा. मीही पुराव्यांसह सगळं बाहेर काढणार. सुनील शेळकेंचा इशारा. दौंड तालुक्यात शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अक्षय देवकर यांची निवडणुकीतून माघार. अचानक उमेदवारी माघारी घेतल्यानं दौंड तालुक्यात चर्चांना उधाण. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 4 बंडखोरांची निवडणुकीतून माघार. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन साळवी यांच्या आदेशानंतर माघार. सांगलीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सुपुत्राची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार. प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील अक्षय पाटील होते निवडणुकीच्या मैदानात. मात्र निवडणुकीमुळे भावकीत वाद होऊ नये म्हणून माघार घेतली. पाटलांकडून स्पष्ट. नितेश राणेंचे समर्थक मनीष दळवी यांची अचानक निवडणुकीतून माघार. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा ट्विस्ट. तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. सिंधुदुर्गमध्ये कोळपे जिल्हा परिषदेत भाजपचे प्रमोद रावणाने बिनविरोध. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जितेंद्र तळेकरांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार. किंजवडे जिल्हा परिषदेत ठाकरेंच्या सेनेच्या रेश्मा सावंतांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या सावी लोके विजयी. पनवेल तहसील कार्यालयाबाहेर गोंधळ. ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक. मवियाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी 25 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप. ठाकरेंचे उमेदवार अनिता डांगरकर यांनी अर्ज घेतला मागे. लातूरमधील तांबाळा गटातील काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी यांची उमेदवारीतून माघार. अंजना चौधरींचं अपहरण झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं पोलिसांना दिलं होतं निवेदन. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती. प्रजासत्ताक दिनादिवशी आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं कार्यकर्ते आक्रमक. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांमधून 229 अर्ज तर पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 434 अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा होता शेवटचा दिवस. कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या 13 गटातून भाजपकडून निवडणूक रिंगणात.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद जागा वाटपातील शिवसेना भाजपमधील तणावावर तोडगा. जिल्हा परिषदेच्या 23 तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. माढामध्ये तानाजी सावंतांच्या पुतण्याला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ. तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंतांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज माघारी. ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद गटातील 1, पंचायत समिती गणातील 2 अशा तिघांचे अधिकृत उमेदवारी अर्ज मागे. सोलापूरच्या करमाळ्यात भाजप एनसीपीची युती. शिंदे आणि पवारांविरोधात लढणार. सांगोल्यात भाजप सेनेची युती शेकाप विरोधात लढणार. 8 तालुक्यात भाजप सोबळावर निवडणूक लढवणार. करमाळा वगळता जिल्हाभरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. परभणीत शिवसेना ठाकरे गटानं पिंगळी जिल्हा परिषद गटातून आयत्यावेळी उमेदवार बदलला. ठाकरे गटाच्या सीमा पांडुरंग सावंत यांच्याकडून उमेदवारी मागे. अपक्ष उमेदवार सारिका अनिल कांबळे. ठाकरे गटाकडून पुरस्कृत उमेदवार. बीडच्या परळीतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील अंतर्गत वाद समोर. नाराजी व्यक्त करत जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांचा राजीनामा. लुगडेंनी बजरंग सोनवणे यांच्यावर केले आरोप. ठाणे महापालिकेतील भाजपच्या 28 नगरसेवकांकडून कोकण आयुक्तांकडे नोंदणी. मुकेश मोकाशी यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड. 5 फेब्रुवारीपर्यंत जालना महानगरपालिकेत भाजपचा महापौर होणार. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. तर शिवसेना आमच्या विरोधात लढल्यामुळे आताच सोबत नाही. गोरंट्याल यांची माहिती. वसई विरार महापालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी. बविया मनसे काँग्रेस युतीतून लढलेल्या आणि जिंकून आलेल्या नगरसेवकांनी महाविकास आघाडी म्हणून गट नोंदणी केली. अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारीला होणार महापौर पदाची निवड. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला विशेष बैठक. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे महापालिका प्रशासनाला आदेश. परळी नगर परिषद सभापती निवडीत भाजप मोठा भाऊ. 5 पैकी 3 विषय समित्यांवर भाजपचे सभापती. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्षपद गेल्यानंतर प्रत्येकी एक समिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे. कल्याण डोंबिवली परिसरात मनसेची आक्रमक बॅनरबाजी. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांचा फोटो लावत रिअल धुरंधर असा उल्लेख. बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरेंचाही फोटो. जालन्यात भाजपकडून गटनेतेपदी महेश निकम यांची निवड. तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांची निवड. महापालिकेच्या निकालानंतर 11व्या दिवशी भाजपला मिळाला गटनेता. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज. घाटकोपर पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांना भीम आर्मीकडून निवेदन. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बी पिकांचं नुकसान. सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचे मोहोर गळून पडल्यानं उत्पादनात घट होण्याची भीती. धुळ्याच्या शिंदखेड्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा अशा पिकांचं नुकसान होण्याची भीती. पावसासह शिरपूरमध्ये गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ. जळगावच्या एरंडोल धरणगावसह चोपडा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची आणि नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. तालुक्यात कांदा लागवड सुरू. यावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता. येवला तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था कस्तुरबा हेल्थ सोसायटीतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावरील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण मागे. आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारानंतर उपोषण मागे. अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत श्याम गुजरला पुणे पोलिसांकडून अटक. अंमली पदार्थ प्रकरणात 290 पेक्षा जास्त आरोपींना अटक. संबंधित पोलीस कर्मचारी कशाप्रकारे सील केलेलं ड्रग्ज चोरत होता याची चौकशी सुरू. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्यानं महिलेच्या बँक खात्यातून 15,000ची लूट. अलिबागच्या वरसोलीतील हॉटेलमधील प्रकार. आरोपी तरुणाला मनसेकडून चोप. मीरा भाईंदर पोलिसांकडून 32 लाखांचा गुटखा जप्त. कारवाईत 2 कारही जप्त. पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांची कारवाई. पोलीस दलाच्या स्केटिंग खेळाडूंचा अनोखा विक्रम. सलग 1 तास 26 मिनिटं न थांबता स्केटिंग करण्याचा खेळाडूंचा विक्रम. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ USA मध्ये नोंद. मालेगाव नायट्रोजन गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी दोघांना अटक. काल सकाळी प्रजासत्ताक दिनी फुगे फुगवत असताना स्फोटाची घटना. स्फोटात 5 जण गंभीर जखमी. सीट बेल्ट न लावल्यानं गोंदियात 826 वाहन चालकांना दंड. वेगमर्यादेचं उल्लंघन. लेन कटिंग. सीट बेल्ट नसल्यास तात्काळ कारवाई.